मार्क ट्वेन म्हणतात, पब्लिक स्पीकिंगच्या भीतीवर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्पीक इन पब्लिक. गर्दीसमोर उभे राहण्याच्या केवळ विचारानेच तुमचे हृदय धडधडत असेल आणि तळव्यांना घाम फुटत असेल, तर असे तुम्ही एकटे नाहीत. तुम्हाला माहीत आहे का, की पब्लिक स्पीकिंग ही जगातील सर्वात सामान्य भीती आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या अभ्यासानुसार सुमारे 75% लोकांना सार्वजनिक बोलण्याची भीती वाटते. तुम्हाला माहीत आहे का, की सार्वजनिक बोलण्याची भीती, ज्याला ग्लोसोफोबिया देखील म्हणतात, अभ्यासातून असे दिसून आले आहे की लोक मृत्यूपेक्षा जास्त पब्लिक स्पीकिंगची भीती बाळगतात. ही भीती आपल्यावर किती खोलवर परिणाम करू शकते यावर प्रकाश टाकणारी ही एक आकर्षक घटना आहे. पण त्याहून अधिक आकर्षक काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? असंख्य व्यक्तींनी या भीतीचा सामना केला आहे आणि ते विजयी झाले आहेत. अनेक प्रसिद्ध आणि यशस्वी लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी पब्लिक स्पीकिंगची भीती वाटली आहे. उदाहरणार्थ स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स यांनी यशस्वी होण्यापूर्वी पब्लिक स्पीकिंगची भीती वाटल्याचे कबूल केले आहे. मित्रांनो, पब्लिक स्पीकिंग हा असा शब्द आहे की आपल्यापैकी बहुतेकांना याची खूप भीती वाटते. लोकांशी कसे बोलावे? तुम्ही स्टेजवर आत्मविश्वासाने कसे बोलता? सोशल मीडियासाठी चांगला व्हिडिओ कसा रेकॉर्ड करायचा? पूर्ण आत्मविश्वासाने, कट न करता. तुम्ही मुलाखतीत कसे बोलता? अप्रेझलसाठी बॉसशी कसे बोलता? आम्ही लग्नाचा प्रस्ताव कसा द्यावा? या सर्व गोष्टींसाठी पब्लिक स्पीकिंगमध्ये प्रवीण असणे खूप महत्त्वाचे आहे. त्या व्यक्तीची आठवण ठेवा जिची बोलण्याची पद्धत तुम्हाला खूप आवडते. त्यांचे सार्वजनिक स्पीच अप्रतिम असते आणि तुम्हालाही त्या व्यक्तीसारखे लाखो लोकांशी बोलायचे आहे. मला ऑडियन्सवरती सकारात्मक प्रभाव टाकायचा आहे. जर तुमच्या मनात हे सर्व घडत असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. आज आपण बेस्ट सेलिंग लेखक डेल कार्नेगी यांनी लिहिलेल्या द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग पुस्तकाची समरी बघणार आहोत. हे पुस्तक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही ते 12 चॅप्टरमध्ये विभागले आहे. तर आपण प्रत्येक टॉपिक वन बाय वन डिटेलमध्ये समजून घेऊया. चॅप्टर फर्स्ट, स्पीकिंग इन पब्लिक. पब्लिक स्पीकिंग हा तुमच्या मनातील गोष्टी इतरांना सांगण्याचा एक मार्ग आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा लोक बोलू शकत नव्हते, तेव्हा ते आपले विचार लिहून व्यक्त करायचे. सर्वात प्रथम ही पद्धत सुमारे 450 वर्षापूर्वी इजिप्तमध्ये आली. तेव्हा लोक एकमेकांना त्यांचे शब्द लिहून सांगत असत. परंतु कालांतराने लोक भाषा शिकले आणि नंतर त्याच शब्दांनी आपली भावना एकमेकांना समजावून सांगू लागले. या प्रोसेसला संभाषण म्हणतात. पब्लिक स्पीकिंग यापेक्षा वेगळे आहे. एका व्यक्तीशी बोलणे याला संभाषण म्हणतात. जेव्हा तुम्ही अनेक लोकांसमोर काही बोलता, तेव्हा त्याला पब्लिक स्पीकिंग म्हणतात. एखाद्याशी संवाद साधताना तुमच्या मनात जे असेल ते सांगता येते आणि त्यासाठी नियोजनाची विशेष गरज नसते. तुम्ही तुमचे रोजचे बोलके शब्द देखील वापरू शकता. सार्वजनिक भाषणात आपण काय आणि कसे बोलायचे याचे नियोजन केले पाहिजे. इथे बोलक्या शब्दांऐवजी औपचारिक भाषा वापरावी लागेल. सार्वजनिक भाषण करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपल्या प्रेक्षकांचे आर्ग्युमेंट आणि त्यांचा फीडबॅक समजून घ्यावा लागेल. आपण बोलत चाललो आहे आणि ऑडियन्सचं आपण काहीच ऐकत नाही. अशा स्थितीत ऑडियन्स तुमच्या भाषणाला कमी इंटरेस्ट दाखवेल. यासाठी तुमच्या ऑडियन्सकडून वेळोवेळी फीडबॅक घेत राहा. प्रेक्षकांशी इमोशनली कनेक्ट व्हा आणि आपले शब्द फॅक्टनुसार मांडा. तुमच्या भाषणातून तुम्हाला जो काही संदेश द्यायचा आहे तो प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचला पाहिजे. चॅप्टर सेकंड, इथिक्स अँड पब्लिक स्पीकिंग. पब्लिक स्पीकिंगचा उद्देश लिस्नर्सकडून रिस्पॉन्स मिळवणे हा आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नाही. श्रोत्यांना तुमचे भाषण आवडले असेल तर ते तुमच्यासाठी फक्त टाळ्या वाजवतील. तुम्ही त्यांना टाळ्या वाजवायला भाग पाडू शकत नाही. पब्लिक स्पीकिंग हे एका शक्तीसारखे आहे. त्यामुळे याला अनेक जबाबदाऱ्या जोडल्या आहेत. पब्लिक स्पीकर असल्याने तुम्ही लोकांना योग्य गोष्टी सांगायलाच हव्यात. पण काही लोक त्याचा गैरवापर करतात आणि पैशाच्या लोभापोटी पब्लिक स्पीकिंगच्या कौशल्याचा फायदा घेऊन लोकांना चुकीचे ज्ञान देतात. लोकांशी शब्दामध्ये फेरफार करून ते लोकांना स्वतःच्या उद्देशासाठी होय म्हणायला लावतात. पब्लिक स्पीकिंगची इथिक्स असे सांगते की जर तुम्हाला काही माहीत नसेल किंवा एखाद्या विषयाबद्दल काही विशिष्ट ज्ञान नसेल, तर इतरांना सांगू नका आणि आधी स्वतः शिका, नंतर इतरांना सांगा आणि कधीही खोटे बोलू नका. चॅप्टर थर्ड, लिसनिंग. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लिसनिंग हा शब्द ऐकता, तेव्हा तुमच्या मनात काय येते? याचा अर्थ ऐकणे असू शकतो. परंतु लिसनिंग आणि ऐकणे हे दोन भिन्न शब्द आहेत. लिसनिंग म्हणजे काहीही ऐकणे आणि नंतर त्यावर आपली प्रतिक्रिया देणे. तर दुसऱ्या शब्दात लिसनिंग म्हणजे फक्त काहीतरी ऐकणे आणि मनात येणारी रिॲक्शन देणे. या दोन्ही शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता आणि त्यांचे शब्द ऐकत असता, तेव्हा तुम्ही त्याला ऐकणे म्हणाल. जेव्हा तुम्ही सार्वजनिक भाषण करता किंवा प्रेक्षक म्हणून पब्लिक स्पीकर समोर बसता, तेव्हा तुम्ही लिसनिंग करता.
याचा अर्थ तुम्ही प्रत्येक छोटासा शब्द आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनात साठवून ठेवता आणि समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि नंतर तुमची रिएक्शन देता. एक चांगला वक्ता होण्यासाठी सर्वप्रथम एक चांगला श्रोता व्हा. संशोधनात असे आढळून आले आहे की आपण जे ऐकतो त्यापैकी फक्त 50% लक्षात ठेवू शकतो. याचे कारण असे की आपल्याला अनेकदा ऐकण्यापूर्वी बोलायचे असते. त्यामुळे आपले मन 2 दिशेने विभागले जाते आणि आपण कोणत्याही एका गोष्टीवर 100% लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून एक उत्कृष्ट पब्लिक स्पीकर होण्यासाठी आपल्या श्रोत्यांना समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा तुमचे प्रेक्षक तुम्हाला काही बोलतात, तेव्हा ते चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही पूर्णपणे शांत असले पाहिजे. नुसते स्वतःचे म्हणणे मांडू नका. जर तुम्ही लिसनर म्हणून जात असाल, तर पहिल्यांदा पब्लिक स्पीकरचे ऐका आणि नंतर तुमचा फीडबॅक सांगा. जेणेकरून तुम्ही दोघेही एकमेकांना चांगले समजू शकाल. चॅप्टर 4 फर्स्ट स्पीच डिलिव्हरी मेथड. पब्लिक स्पीकरसाठी त्याचे पहिले भाषण क्रिटिकल असते. जेव्हा तुम्ही तुमचे पहिले भाषण देता, तेव्हा तुम्ही ऑडियन्सचे पब्लिक स्पीकर होता आणि तुम्हाला अजून अनुभव मिळायचा आहे. त्यामुळे इथे लेखकाने तुमच्या पहिल्या भाषणासाठी काही पद्धती सांगितल्या आहेत. त्याचा वापर करा. इंटरॅक्टिंग विथ ऑडियन्स. तुमच्या ऑडियन्सशी बोला. कारण तुम्ही गेल्या-गेल्या तुमच्या विषयाला सुरुवात केली, तर कोणालाही तुमच्या भाषणाचा आनंद मिळणार नाही आणि त्यात रसही असणार नाही. सुरुवातीला 2 किंवा 3 मिनिटे श्रोत्यांशी बोलून त्यांची हालचाल विचारल्यास त्यांना तुमचे वागणे आवडेल. त्यांना तुमचे शब्द काळजीपूर्वक ऐकायला आणि समजून घ्यायला आवडतील. फोकसिंग ऑन युअर टॉपिक. तुमच्या प्रेक्षकांशी बोलल्यानंतर विषयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. हळू-हळू तुमच्या विषयाबद्दल लोकांना सांगा. फक्त प्रेक्षकांना काय आवश्यक आहे ते सांगा. जर तुमचा विषय विज्ञानाशी संबंधित असेल आणि तुम्ही लोकांना दैनंदिन जीवनातील विज्ञानापेक्षा खोलातल्या विज्ञानाबद्दल सांगत असाल, तर लोक तुमच्या भाषणात रस घेणार नाहीत आणि त्यांचा तुमच्या भाषणातील इंटरेस्ट संपेल. लोकांना तुमच्या शब्दांनी जोडून ठेवा. तुमच्या भाषणात बोलक्या शब्दांचा वापर करा. जड शब्द वापरू नका. जेणेकरून प्रत्येकाला ते समजेल आणि प्रेक्षक तुमच्याशी जोडले जातील. ऑर्गनायझिंग द स्पीच. तुमच्या भाषणाचे नीट नियोजन करा आणि मगच बोला. आधी कोणती गोष्ट बोलल्याचा श्रोत्यांवर चांगला परिणाम होईल आणि नंतर काय बोलावे हे स्पष्ट करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. पहिलं परिचयाने सुरुवात करा. नंतर हळूहळू तुमच्या विषयाच्या मुख्य भागाकडे जा. तुमच्या विषयाचा प्रत्येक महत्त्वाचा भाग मुख्य भागामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर शेवटचा निष्कर्ष देताना तुमच्या विषयाचे फायदे आणि तोटे सांगून ते पूर्ण करा. अशा प्रकारे तुमचे भाषण संपूर्णपणे व्यवस्थित होईल आणि लोकांना देखील ऐकताना आनंद मिळेल. चॅप्टर 5 सिलेक्टिंग टॉपिक. लक्षात ठेवा, तुमच्या भाषणासाठी कोणताही विषय निवडताना तुम्हाला तो विषय नीट माहीत असला पाहिजे किंवा प्रत्येकासाठी तो विषय नवीन असला पाहिजे. जसे की तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांबद्दल चांगली माहिती असेल, तर तुम्हाला ते बनवण्यापासून ते बाजारात आणण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत सर्व काही माहीत असेल, तर तुम्ही लोकांना चांगले सांगू शकता. अनेक लोकांसाठी क्रिप्टोकरन्सी नवीन आहे आणि प्रत्येकाला या विषयाबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्याबद्दलचे ज्ञान पब्लिकला समजून घ्यायचं आहे आणि त्यांना ते ऐकायला आवडेल. कारण हा एक अतिशय नवीन विषय आहे आणि प्रत्येकाला त्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल जास्त माहिती नसल्यास आणि प्रेक्षक थोडा अनुभवी असल्यास फक्त ओव्हरव्ह्यू कव्हर करा. यामुळे संतुलन राखले जाईल. चॅप्टर 6 अॅनालायसिस द ऑडियन्स. भाषण देण्यापूर्वी तुम्ही तुमचे श्रोते कोण आहेत आणि त्यांना काय हवे आहे हे समजून घेतले पाहिजे. तुमच्या श्रोत्यांमध्ये असे लोक बसले आहेत जे वैवाहिक जीवनावर नाखुश आहेत आणि त्यांना सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. तर ते असे घडण्याची कारणे, त्याचा प्रभाव आणि ते नीट करण्याचा मार्ग तुम्ही सांगितलात, तर ते तुमच्याशी कनेक्टेड फील करतील. शक्य असल्यास या संबंधीचा तुमचा वैयक्तिक अनुभव त्यांच्याशी शेअर करा. तुमच्या प्रेक्षकांची आवड जाणून घेण्यासाठी पहिले त्यांच्याशी बोला आणि त्यांना कुठून आलात ते विचारा. इथे येण्याचे पर्पज काय, त्यांची मानसिकता आणि त्यांना काय ऐकायचे आहे ते असे थोडेसे बोलून तुम्हाला कळेल. चॅप्टर 7 सपोर्ट युअर आयडियाज अँड स्पीच. टेल अ स्टोरी ऑर इन्सिडेंट. तुमचे भाषण तयार करण्यासोबतच काही आधारभूत गोष्टी वापरल्याने विश्वास निर्माण होतो आणि लोकांना गोष्टींचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. सपोर्टिंग मटेरियल म्हणजे स्पीच आणखी चांगली बनवणारी गोष्ट. यूज फिजिकल एक्झाम्पल्स. उदाहरणार्थ, समजा तुमचा विषय भारतीय संस्कृतीशी संबंधित आहे. मग ते समजावून सांगण्यासाठी तुम्ही तुमची जुनी कथा सांगू शकता किंवा संबंधित कथा सांगू शकता, ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात अधिक ऐकण्याची आवड निर्माण होईल. शो डाटा ड्युरिंग प्रेझेंटेशन. डेटामुळे आपल्याला गोष्टी काही क्षणात समजतात आणि विश्वास निर्माण होतो. म्हणून तुमचे स्पीच देता देता सपोर्ट म्हणून डेटा दाखवा.
केवळ तोंडी ऐकून लोक काही काळ ती गोष्ट लक्षात ठेवतात, तर ग्राफ किंवा डिझाइन सारखा डेटा अधिक स्पष्टपणे समजला जातो. यूज मोटिवेशनल कोट्स. भाषणात वेळोवेळी काही मोटिवेशनल कोट्स वापरल्याने श्रोते प्रेरित राहतात आणि कंटाळा न येता पुन्हा स्पीकरच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागतात. चॅप्टर 8, ऑर्गनाइज द बॉडी ऑफ द स्पीच. या टॉपिकमध्ये आपण आपले भाषण कसे व्यवस्थित करावे हे शिकाल, जेणेकरून आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपला विषय सहजपणे स्पष्ट करू शकाल. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये कधीही काहीही बोललात तर तुमचा मुद्दा कोणालाच समजू शकणार नाही. आता इथे काही पॉइंट्स आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे भाषण व्यवस्थित करू शकता. स्टार्ट विथ अ लाईट कन्व्हर्सेशन अँड इंट्रोडक्शन. तुमचे भाषण सुरू करताना प्रथम तुमच्या श्रोत्यांशी बोला आणि त्यांना या भाषणाच्या विषयाबद्दल कसे वाटते ते शोधा. यानंतर तुमच्या विषयातील सर्वात लहान भाग जो प्रथम आला पाहिजे तो हळूहळू सांगण्यास सुरुवात करा. सांगताना आपल्याला श्रोत्यांना काही प्रश्न देखील विचारायचे आहेत, जेणेकरून त्यांना पहिल्यापासूनच विषयात रस निर्माण होईल. लक्षात ठेवा की सुरुवातीलाच विषयाच्या खोलात जाऊ नका. थोडं बोला, प्रेक्षकांशी संवाद साधा आणि कनेक्शन बनवा. फॉलो द स्पेशल ऑर्डर. आपल्या भाषणात एक छोटासा परिचय दिल्यानंतर आपल्याला आता आपल्या भाषणाच्या मुख्य भागावर यावे लागेल, जिथे आपल्याला आपल्या विषयाबद्दल खोलवर जावे लागेल. यासाठी स्पेशल ऑर्डर पद्धतीला फॉलो करा. या ऑर्डरचा अर्थ एका क्रमाने फॅक्ट सांगणे असा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या चांगुलपणाबद्दल बोलत असाल, तर फक्त चांगुलपणाबद्दलच बोला. त्यानंतर त्यांच्यातील कमतरता आणि त्या कशा दुरुस्त करायच्या याबद्दल बोला. कीप मेन पॉइंट्स सेपरेट. भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे ज्याच्या आधारे संपूर्ण भाषण तयार केले जाईल, ते आणि त्यांची उदाहरणे वेगळी ठेवा. जर तुम्ही दोन्ही एकत्र मिसळले, तर प्रेक्षकांना काय जास्त महत्त्वाचे आहे आणि काय नाही, त्यांनी कशाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे आणि कशाकडे कमी, हे समजणार नाही. म्हणूनच तुमचे महत्त्वाचे मुद्दे इतर उदाहरणांपासून वेगळे ठेवा. असे केल्याने तुम्ही तुमचे भाषण प्रभावीपणे करू शकता. चॅप्टर 9, बिगिनिंग अँड एंडिंग ऑफ स्पीच. आतापर्यंत तुम्हाला समजले असेल की आपण आपल्या भाषणाची सुरुवात हलकीशी ओळख करून केली पाहिजे. इथे काही ॲडिशनल पद्धती आहेत ज्या स्पीचची सुरुवात आणि शेवट आकर्षक बनवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. म्हणून या पद्धतींचा वापर करा. कनेक्ट द टॉपिक विथ द ऑडियन्स. यासाठी कृपया त्यांना तुमच्या विषयाबद्दल थोडा परिचय द्या. नंतर त्यांना काही प्रश्न विचारा. उत्तर मिळाल्यानंतर त्यांच्या भाषणाशी संबंधित काही गोष्टी सांगा, जेणेकरून त्यांना आजचा विषय काय आहे हे समजेल. स्टार्ट विथ अ कोटेशन. परिचय दिल्यानंतर आपल्या भाषणाची सुरुवात एखाद्या प्रसिद्ध ओळीने किंवा प्रसिद्ध कोटेशनने करा, जेणेकरून लोकांना प्रेरणा मिळेल आणि त्यांना भाषणात इंटरेस्ट येईल. टेल द स्टोरी. लहानपणापासून आपल्याला कथा ऐकण्याची आवड असते आणि कथेतून शिकलेल्या गोष्टी थेट आपल्या सुप्त मनापर्यंत जातात. म्हणून परिचय दिल्यानंतर आणि मोटिवेटेड लाईन म्हटल्यानंतर भाषणाशी संबंधित एखादी घटना किंवा स्टोरी श्रोत्यांना सांगा. यूज ऑडिओ इक्विपमेंट ऑर व्हिज्युअल ॲड्स. श्रोत्यांना स्टोरी सांगितल्यानंतर आता भाषणाच्या मुख्य भागावर या, जिथे तुम्ही तुमच्या स्पीचबद्दल बोलत आहात. या दरम्यान केवळ बोलून आपले म्हणणे समजावून सांगण्याऐवजी त्यांच्याशी संबंधित फोटो किंवा व्हिडिओ दाखवा. समराइज युअर स्पीच. आता तुम्ही तुमचे अर्ध्याहून अधिक भाषण पूर्ण केले आहे आणि तुम्हाला शेवटच्या दिशेने वाटचाल करायची आहे. त्यामुळे तुम्ही तुमची स्पीच हळूहळू कमी करा आणि ऑडियन्सला प्रश्न विचारायला सुरुवात करा, जेणेकरून त्यांना समजेल की तुमचे भाषण संपणार आहे. त्यानुसार ते तुम्हाला उत्तर देऊ लागतील. असे केल्याने तुमच्या स्पीचचा शेवट आनंददायक होईल. एंड विथ अ कोटेशन अँड गुड लक. तुम्ही तुमचे भाषण संपवल्यानंतर तुम्हाला सुरुवातीप्रमाणे पुन्हा एक प्रेरक मोटिवेटेड कोटेशन द्यावे लागेल, जेणेकरून लोक निघताना देखील प्रेरित होतील आणि जाताना त्यांना शुभेच्छा द्याव्यात, जेणेकरून ते त्यांच्या मनात तुमची चांगली प्रतिमा तयार करतील आणि पुढच्या वेळी पुन्हा येण्यास तयार असतील. चॅप्टर 10, स्पीच आउटलाइनिंग. पब्लिक समोर भाषण कसं करायचं हे आतापर्यंत आपण पाहिलं. आता आपण बघूया की स्वतःसाठी भाषण लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि आपण भाषण कसे लिहू शकतो, जेणेकरून सर्व काही स्पष्ट होईल आणि एक रोमांचक भाषण होईल. चांगले भाषण लिहिण्यासाठी काही पॉइंट्स बघूया. प्रिपरेशन आउटलाईन. एखादा वक्ता स्टेजवर जाऊन बोलतो तेव्हा ते केवळ कागदावर लिहिलेले नसते. कोणती ओळ कधी सांगायची, प्रस्तावना काय आहे, मुख्य भाग काय आहे आणि शेवट काय आहे याबद्दल सर्व काही लिहिलेले असते. श्रोत्यांना कोणते प्रश्न कधी विचारायचे, पुन्हा कुठे बोलायचे, उदाहरणे कधी द्यायचे, यालाच प्रिपरेशन आउटलाईन म्हणतात. प्रिपरेशन आउटलाईन कसं करायचं ते पाहू. बी क्लिअर अबाउट द स्पेसिफिक पर्पज ऑफ युअर स्पीच. यासाठी तुम्हाला तुमच्या भाषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागामध्ये म्हणजे मुख्य भागामध्ये काय मुद्दे मांडायचे आहेत
हे लक्षात ठेवावे लागेल. आपले भाषण कोणत्या टॉपिकवरती होणार आहे ते पहिले लिहा. जर भाषण एखाद्या देशाबद्दल असेल तर सर्वप्रथम त्या देशाचे नाव लिहा आणि त्यानंतर वेगवेगळे रिसोर्स वापरून स्पीच तयार करा आणि नंतर तुम्ही टायटल ठरवू शकता. लेबल द इंट्रोडक्शन, बॉडी अँड कन्क्लुजन. आता तुमच्या भाषणाचे टायटल ठरविल्यानंतर भाषणाच्या प्रस्तावनेत कोणता भाग ठेवायचा, कोणता भाग स्पीचच्या मिडलमध्ये ठेवायचा आणि स्पीच संपवताना कोणता भाग ठेवायचा ते ठरवा. जर आपण व्यवस्थित डिसाईड नाही केले की आधी काय बोलायचं आहे, तर आपले संपूर्ण भाषण मागे-पुढे होऊ शकते आणि श्रोत्यांना काही समजणार नाही. प्रेक्षकांची आवड जपण्यासाठी प्रत्येक गोष्ट योग्य वेळी सांगावी लागते. यूज द सिम्बॉल. संपूर्ण भाषणात फ्लो राखून ठेवा. असे होऊ नये की तुम्ही याआधी काहीतरी वेगळे बोललात आणि नंतर दुसरेच बोलायला सुरुवात केली. त्यामुळे आपले म्हणणे आपल्याकडूनच चुकते. का तर फक्त मांडणी चुकीची केल्यामुळे आणि नंतर प्रेक्षकही रस सोडतात. यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की जर आपण एखाद्या गोष्टीबद्दल चांगले सांगत आहोत, तर पुढेही चांगलेच सांगितले पाहिजे. जर काही वाईट सांगायचेच असेल, तर पहिलं चांगल्या गोष्टी सांगायच्या पूर्ण करा. त्यानंतर वाईट गोष्टींबद्दल बोला. जेणेकरून प्रेक्षकांना समजेल की कधी चांगले बोलले जात आहे आणि कधी चुकीचे. दोघांचे मिश्रण केल्याने तुम्हाला काय म्हणायचं आहे हे त्यांना कळणार नाही. चॅप्टर 11. यूज लँग्वेज स्मार्टली. तुमची बोलण्याची भाषा स्पष्ट आणि पब्लिकशी कनेक्टेड असावी. इथे भाषेचा अर्थ तुम्ही कोणत्या टोनमध्ये बोलत आहात असा आहे. तुमच्या शब्दांमुळे समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होत नाही ना? आणि तुम्ही जे बोलण्याचा प्रयत्न करत आहात ते बरोबर लिहिले आहे का हे नक्की तपासा. तुमच्या संपूर्ण भाषणादरम्यान आरामात बोला. आरामात बोलणे म्हणजे हळू बोलणे असं नाही. जर एखाद्या गोष्टीमुळे एखाद्याचे मन दुखावले जात असेल, तर तुमचे शब्द तसेच ठेवा. जेणेकरून श्रोत्यांना वाईट वाटणार नाही आणि तुमच्या बोलण्याचा अर्थही समजेल. आतापर्यंत तुम्हाला तुमचे भाषण कसे लिहायचे ते समजले असेल. स्पीचमध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणती भाषा वापरायची, तुमच्या श्रोत्यांना कसे गुंतवून ठेवावे, सतत काय बोलावे, जेणेकरून श्रोत्यांना भाषणात रस वाटेल. आता आपण भाषण करतानाची आवश्यक गोष्ट पाहू. ती म्हणजे आपली स्पीच ऑडियन्सपर्यंत कशी पोहोचवायची. म्हणजे कोणतीही गोष्ट बोलण्याची आणि सांगण्याची पद्धत. तुम्ही आजपर्यंत पाहिलेल्या सर्व पब्लिक स्पीकरना आळशीपणाने काहीतरी बोलताना पाहिले आहे का? ते जे काही बोलतात ते उत्साहाने आणि पूर्ण जाणीवेने बोलतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव आणि विश्वास वाढत असतो. तुमची स्पीच डिलिव्हर करण्याची पद्धत. फिजिकल आणि पर्सनल अपीअरन्स. पर्सनल अपीअरन्स म्हणजे कोणतीही व्यक्ती आपल्या समोर कोणत्या पद्धतीने येते याचा विचार करा. तुम्ही स्पीचसाठी फक्त हाफ पॅन्ट किंवा टी-शर्ट घालून स्टेजवर जात असाल, तर समोरची व्यक्ती तुम्हाला गांभीर्याने घेईल का? तुमच्यावर विश्वास ठेवेल का? नाही. कारण तुम्ही त्यांना पाहिजे तसे त्यांच्या समोर हजर झाला नाहीत. जेव्हा आपण पब्लिक स्पीकरचा विचार करतो, तेव्हा सूट-बूट घातलेला एक गृहस्थ आपल्या समोर येतो. त्यामुळे तुम्हीही तसेच सज्जन व्यक्ती बनवून स्पीच करा किंवा किमान फॉर्मल्स कपडे घाला. गेस्चर. मूव्हमेंट ऑफ द स्पीकर्स हँड अँड शोल्डर्स ड्युरिंग अ स्पीच. सूट घालून तयार होण्याने आपली पहिली टास्क कंप्लीट झाली. आता दुसऱ्या स्किलवरती लक्ष केंद्रित करा. बॉडी पोश्चर. हाताची हालचाल स्पीचनुसार क्षणाक्षणाला बदलत राहा. उदाहरणार्थ केवळ खुर्चीवर बसून प्रेरणादायी भाषण देण्याऐवजी प्रेरक भाषण देण्यासाठी उभे राहा. लोकांसोबत हातवारे करा. त्यांना काही प्रश्न विचारा. त्यांना काही उत्तरे द्या आणि मग तुमचे भाषण करा. यामुळे ऑडियन्सला तुमचे भाषण आवडेल. आय कॉन्टॅक्ट. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय कॉन्टॅक्ट. भाषण देताना तुम्ही कुठे पाहत आहात ते खूप महत्त्वाचे आहे. डोळे तुमच्या श्रोत्यांना प्रभावित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्ही स्पीच करताना फॅनकडे, भिंतीकडे बघत असाल, तर ते नर्वसनेसला शो करते. याचा अर्थ तुमच्यात आत्मविश्वासाची कमी आहे असा होतो. यामुळे ऑडियन्स तुमच्यावर विश्वास ठेवू शकणार नाही आणि तुमच्या भाषणात रस घेणार नाही. म्हणूनच भाषण देताना तुम्ही नेहमी तुमच्या ऑडियन्सच्या डोळ्यात बघा. ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासू दिसाल, तुमचा विश्वास वाढेल आणि प्रेक्षकांमध्येही रस वाढेल. कन्क्लुजन. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पब्लिक स्पीकिंग ही कला शिकलात, ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने इतरांपर्यंत तुमची स्पीच पोहोचवू शकता. त्यामुळे पुढील पॉइंट लक्षात ठेवा. तुमच्या ऑडियन्सचे हित लक्षात घेऊन भाषणाची तयारी करत राहा आणि त्यासाठी तुमच्या श्रोत्यांकडून वेळोवेळी प्रतिक्रिया घ्या. सार्वजनिक वक्ता म्हणून तुम्ही लोकांना योग्य गोष्टी सांगायला हव्यात. एक चांगला वक्ता होण्यासाठी सर्वप्रथम एक चांगला श्रोता व्हा. तुमच्या शब्दांनी लोकांना कनेक्टेड ठेवा. तुमच्या भाषणात सामान्य बोलचालीतील औपचारिक शब्द वापरा. तुमच्या भाषणाचे नीट नियोजन करा आणि मगच बोला. लक्षात ठेवा, तुमच्या भाषणासाठी कोणताही विषय निवडताना तुम्हाला तो विषय नीट माहीत असला पाहिजे किंवा प्रत्येकासाठी नवीन असावा. तुमचे भाषण तयार करताना काही आधारभूत गोष्टी वापरल्याने विश्वास निर्माण होतो.
आणि लोकांना गोष्टींचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. म्हणूनच उदाहरणे, कथा, डेटा किंवा मोटिव्हेशनल कोट्सद्वारे तुमचे स्पीच द्या. हलके संभाषण असावे आणि भाषण परिचय देऊन सुरुवात करा. विषय प्रेक्षकांशी कनेक्टेड ठेवा. प्रस्तावनेनंतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भाषणाची सुरुवात एखाद्या प्रसिद्ध ओळीने किंवा प्रसिद्ध कोटेशनने करा, जेणेकरून लोकांना प्रेरणा मिळेल. तुमच्या भाषणाचा विशिष्ट हेतू स्पष्ट करा. प्रस्तावना, मुख्य भाग आणि समारोप यांना लेबल लावा, जेणेकरून श्रोत्यांना हे स्पष्ट होईल की सुरुवात केव्हा केली जात आहे आणि मुख्य गोष्ट आणि शेवट कधी होत आहे. तुमचे मुद्दे अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी सिम्बॉल वापरा. तुमची स्पीच डिलिव्हर करण्यासाठी फिजिकल, पर्सनल अपीअरन्स, ॲक्शन आणि आय कॉन्टॅक्ट ठेवा. डेल कार्नेगी यांच्या द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग या पुस्तकातील प्रिन्सिपल्स प्रेझेंटेशन करताना आजही प्रभावी ठरतात.